नमस्कार मित्रांनो. आज आपण इयत्ता 6वीमधील इतिहास या विषयातील 25 प्रश्न बघणार आहोत. तर चला प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न पहिला. वर्धमान महावीर जैन धर्माच्या परंपरेतील टिंबटिंबवे तीर्थकर होत. तर याचं उत्तर आहे 24वे तीर्थकर. प्रश्न दुसरा. टिंबटिंब म्हणजे जिंकणारा. तर याचं उत्तर आहे जिन. प्रश्न तिसरा. वर्धमान महावीर यांनी टिंबटिंब भाषेत लोकांना उपदेश केला. तर याचं उत्तर आहे अर्धमागधी. प्रश्न चौथा. लोकांना उपदेश करण्यासाठी तीर्थकारांच्या ज्या सभा होत त्यांना टिंबटिंब म्हणत. त्याचं उत्तर आहे समवसरण. प्रश्न पाचवा. समवसरण टिंबटिंबवर आधारलेले असत. त्याचं उत्तर आहे समतेवर. प्रश्न सहावा. सम्यक याचा अर्थ टिंबटिंब असा आहे. तर सम्यक याचा अर्थ संतुलित असा आहे. प्रश्न सातवा. त्रिरत्ने किती व कोणती? त्रिरत्ने 3 आहेत. पहिलं आहे ते सम्यक दर्शन, दुसरं आहे सम्यक ज्ञान, तिसरं आहे सम्यक चरित्र. प्रश्न 8वा. स्थेय म्हणजे टिंबटिंब. तर बघा, स्थेय म्हणजे चोरी. पुढचा प्रश्न 9वा. शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टीचा त्याग करून व्रताचे पालन करणे म्हणजे टिंबटिंब होय. तर याचं उत्तर आहे ब्रह्मचर्य. पुढचा प्रश्न 10वा. गौतम बुद्ध हे टिंबटिंब धर्माचे संस्थापक होते. त्याचं उत्तर आहे बौद्ध. पुढचा प्रश्न 11वा. टिंबटिंब म्हणजे सर्वोच्च ज्ञान. त्याचं उत्तर आहे बोधी. बोधी म्हणजे सर्वोच्च ज्ञान. प्रश्न 12वा. गृहस्थ जीवनाचा त्याग करून संघात प्रवेश करणाऱ्या त्यांच्या अनुयायांना टिंबटिंब असे म्हटले जाते. तर याचं उत्तर आहे भिक्खू. पुढचा प्रश्न 13वा. बौद्ध धर्मातील स्त्रियांचा स्वतंत्र संघ होता. त्यांना टिंबटिंब असे म्हणतात. तर बघा, ज्या स्त्रिया आहेत त्यांचा स्वतंत्र जो संघ होता त्यांना भिक्खुनी असं म्हणतात. पुढचा प्रश्न 14वा. ज्यू धर्माला टिंबटिंब धर्म असेही म्हटले जाते. तर बघा, ज्यू धर्माला यहुदी धर्म असेही म्हटलं जातं. पुढचा प्रश्न 15वा. ज्यू धर्माच्या प्रार्थना स्थळांना टिंबटिंब असे म्हणतात. तर याचं उत्तर आहे बघा सिनेगॉग. पुढचा प्रश्न 16वा. ख्रिश्चन धर्माची स्थापना टिंबटिंब यांनी केली. तर याचं उत्तर आहे येशू ख्रिस्त. येशू ख्रिस्त यांनी ख्रिश्चन धर्माची स्थापना केली. पुढचा प्रश्न 17वा. थॉमस हे इसवी सनाच्या पहिल्या शतकात टिंबटिंबमध्ये आले. त्याचं उत्तर आहे केरळ. थॉमस हे इसवी सनाच्या पहिल्या शतकात केरळमध्ये आले होते. पुढचा प्रश्न. थॉमस यांनी त्रिचूर जिल्ह्यातील पल्लयूर तेथे इसवी सन 52मध्ये टिंबटिंबची स्थापना केली. तर त्यांनी बघा कशाची स्थापना केली? चर्चची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न. ख्रिश्चन धर्माचा पवित्र ग्रंथ टिंबटिंब होय. तर बघा, ख्रिश्चन धर्माचा कोणता आहे पवित्र ग्रंथ? बायबल. पुढचा प्रश्न 20वा. ख्रिश्चन लोकांच्या प्रार्थना स्थळांना टिंबटिंब असे म्हणतात. तर काय म्हणतात त्या स्थळांना? चर्च असं म्हणतात. पुढचा प्रश्न. इस्लाम हा टिंबटिंब मानणारा धर्म आहे. इस्लाम हा एकेश्वरवाद मानणारा धर्म आहे. पुढचा प्रश्न 22वा. अल्लाह एकच असून त्याचे टिंबटिंब प्रेषित आहे. त्याचं उत्तर आहे मुहम्मद पैगंबर. मुहम्मद पैगंबर हे अल्लाह एकच असून ते प्रेषित आहेत. पुढचा प्रश्न 23वा. इस्लाम
या शब्दाचा अर्थ टिंबटिंब असा आहे. तर इस्लाम या शब्दाचा अर्थ शांती असा आहे. पुढचा प्रश्न, इस्लाम धर्माच्या प्रार्थनास्थळाला टिंबटिंब असे म्हणतात. तर याचं उत्तर आहे मशीद असं म्हणतात. पुढचा प्रश्न 25वा, पारशी धर्माच्या पवित्र ग्रंथाचे नाव टिंबटिंब आहे. तर काय नाव आहे? अवेस्ता. तर अशा प्रकारे आज आपण 25 प्रश्न पाहिलेत. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. आणि जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.